नमस्कार. चला तर मी कल्पना माझ्या यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर ह्या ठिकाणी आपण घेतलेलं आहे गव्हाचं पीठ आणि ते घेतलेलं आहे 3 पळ्या इतकं आणि 1 पळी आपण बेसन पीठ, 1 पळी आपण इतकं रवा घेतलेला आहे. त्याच पळीनं आपण 1 पळी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. 1 चमचा लाल तिखट घ्यायचं आहे. पाव चमचा इतकी आता ह्या ठिकाणी आपण हळद घेतलेली आहे आणि त्या चमच्यानं आपण ह्या ठिकाणी 1 चमचा जिरे घेतलेले आहेत. 1 चमचा मीठ टाकायचं आहे. आपण तीळ जे आहेत ते भरपूर असे 4 चमचे इतके आपण ह्या ठिकाणी तीळ टाकणार आहोत. नाही टाकलं तरी चालते, पण जो पदार्थ आपण बनवणार आहोत त्यासाठी ती अगदी छान. तर ह्या ठिकाणी 1 चमचा आपण ओवा टाकलेले आहेत. आता ह्या ठिकाणी आपण साधंच तेल वापरलेलं आहे, गरम केलेलं नाही. अगदी पदार्थ चांगला बनण्यासाठी आपण 1 चमचा इतकंच तेल टाकलेलं आहे. आता सर्व जिन्नस सुरुवातीला आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे. लाल तिखट मीठ आपण जे टाकलेलं आहे पूर्ण पिठाला लागलं जाईल अशा पद्धतीने आपण हे पूर्ण पिठाला चोळून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित आपण मिक्ससुद्धा आता ह्या ठिकाणी करून घेतलेलं आहे. आणि त्यामध्ये आपल्याला बघत बघत पाणी टाकून घ्यायचं आहे. जसं की आपण नेहमी पीठ मळतो त्याच पद्धतीनं आपल्याला हे पीठ मळायचं आहे. जास्त सैलही नाही, खूप घट्टसरही नाही, कारण रवा आहे मध्ये चांगला फुलतो. त्यासाठी नेहमीप्रमाणे जसं आपण चपातीसाठी पीठ मळतो त्याच पद्धतीचं पीठ आपल्याला मळायचं आहे. तर ह्या ठिकाणी पीठ जे आहे ते आता ह्या ठिकाणी माझं मळून झालेलं आहे. अगदी छान घट्टसर गोळा तयार झालेला आहे. थोडंसं मऊसुद्धा करून घेतलेलं आहे. तर ह्या ठिकाणी तुम्हाला पाहताच लक्षात आलं असेल की आपण कितीपत मऊ केलेलं आहे ते. तर आता पिठाचे आपल्याला काही गोळे बनवायचे. अगदी छोटा चपातीचा गोळा आपण जितका घेतो तितके आपल्याला गोळे घ्यायचे आणि लांबट आकारामध्ये आपल्याला ह्याचे रोल बनवायचे आहेत. तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहिल्यासारखं तुम्ही रोल बनवा किंवा तुम्ही गोळा चपातीचा जसं गोल बनवता तसा बनवला तरीसुद्धा चालतो. पण ह्या ठिकाणी स्टीम करायचं आपल्याला, त्यासाठी आपल्याला हे लांबट आकारामध्ये इझी जातील आणि चांगले वापरले जातील. त्यामुळे आपण ह्या ठिकाणी आज लांब आकारातच बनवलेले आहेत. अशा पद्धतीने जितकं पीठ आहे त्याचे आपल्याला रोल बनवून घ्यायचे. तर ह्या ठिकाणी पूर्ण पिठाचे जे रोल आहेत ते मी आता असेच बनवून घेणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या भागातून पाहतात नक्की एक कमेंट करून सांगा. मलाही कळेल की माझा व्हिडिओ कुठल्या भागापर्यंत पोहोचत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये खूप जणांचा खूप छान प्रतिसाद भेटलेला आहे, त्यामुळे मनापासून खूप खूप धन्यवाद. तर आता ह्या ठिकाणी सर्व रोल जे आहेत ते आता ह्या ठिकाणी आपले बनवून झालेले आहेत. तर एकाच आकारामध्ये सर्व रोल जे आहेत ते आपण बनवून घेतलेले आहेत. आता ह्यासाठी आपल्याला लागणार आहे एक भांडं. तर चला तर ते भांडं घेऊया आता आपण. जर तुमच्याकडे स्टीमर असेल तर स्टीमर घेतलं तरीसुद्धा चालते. तर ह्या ठिकाणी मी घेतलेले आहे चाळणी, त्यामुळे थोडंसं आपण तेल लावून घेतलेलं आहे आणि जे रोल आपण आता ह्या ठिकाणी बनवले आहेत ते आपल्याला व्यवस्थित ठेवून घ्यायचं, जे की चांगलं वापरले जातील आणि सगळ्याच रोलला वाफ लागेल अशा पद्धतीने आपल्याला हे व्यवस्थित ठेवून घ्यायचे. तर ह्या ठिकाणी अशा पद्धतीने मी ठेवून घेतलेलं आहे आणि एक पातेलं घ्यायचे. तर आता गॅसवरती आपण पातेलं घेतलेलं आणि त्यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचे. तर इथं आपण साधारणतः 1 तांब्या इतकं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि पाणी थोडं चांगलं गरम झालं की यामध्ये आपण जी चाळणी रोल ठेवून घेतले ती चाळणी आता ह्यावरती ठेवायचे. एक 7 ते 8 मिनटाकरता आपल्याला स्टीम करून घ्यायचे, कारण रोल असल्यामुळे खूप लवकर स्टीम होतात, त्यामुळे जास्त वेळ लागत नाही. तर ह्या ठिकाणी पाहू शकता अगदी छान स्टीम झालेत. आपल्याला चेक करायचं. तर इथं आपण सुरीनं चेक करून पाहिलेलं आहे, बिलकुल पीठ लागलेलं नाही. तुम्हाला सुद्धा पाहतात लक्षात आलेलं असेल. जर पीठ लागलं तर आणखीन 1-2 मिनटं ठेवलं तरी सुद्धा चालते. आता ह्या ठिकाणी आपण खाली काढून घेतलेलं आहे गॅसवरून आणि ते आपल्या रोल जे आहेत ते आपल्याला अशा पद्धतीनं थोडे थोडे काढून घ्यायचे. जर तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा आपण हे स्टीम करण्यासाठी ठेवलेले थंड झाल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवलं तर 1 ते 2 दिवसाकरता आरामात टिकतात, काहीच होत नाही. तर मी ह्या ठिकाणी अशा पद्धतीने त्याचे छोटे छोटे काप करून घेणार आहे. तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये छोटे मोठे केले तरीसुद्धा चालते. आता जितकं आपल्याला खाण्यासाठी तळायचे तितकेच आपण ह्या ठिकाणी कट करून घ्यायचे. तर ह्या ठिकाणी मी सर्वच कट करून घेणार आहे, कारण थोडंच आपण ह्या ठिकाणी क्वांटिटी केलेली आहे. खूप जास्त क्वांटिटीमध्ये केलं तर तुम्ही एखादी दिवसासाठी फ्रीजमध्ये कंटेनरमध्ये ठेवलं तर चालते. तर इथं अशा पद्धतीने मी सर्व रोल जे आहेत ते कट करून घेतलेले आहेत. आता सर्वात सोपी पद्धत आहे, खूप तामझाम न करता अगदी सहज कोणालाही बनवता येणार आहे. परफेक्ट आहे, अगदी छान खुसखुशीत बनतात, बिलकुल बिघडत नाहीत. फर्स्ट टाईम जरी कोणी बोलतो बिलकुल बिघडणार नाही, 100% गॅरंटी. तर ह्या ठिकाणी पूर्ण कट करून झालेले आहेत. गॅसवरती आता आपण कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे. तर इथं तेल छान गरम झालं की आता ह्यामध्ये आपल्याला थोड्या थोड्या बॅचेसमध्ये आता हे व्यवस्थित तळून घ्यायचे. तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतर आपल्याला हे थोडंसं मीडियम तेल करून आपल्याला तळून घ्यायचं, जे की खुसखुशीत होतील आणि छान तळले जातील, आतपर्यंत तळले जातील आणि कच्चे राहणार नाही, त्याचीसुद्धा आपल्याला काळजी घ्यायची. तर इथं पाहू शकता तेल बिलकुल लागत नाही, खूप लवकर तळले जातात, कारण स्टीम केलेलं असल्यामुळे तळायला वेळ लागत नाही. तर इथं गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे. तर पाहू शकता ह्या ठिकाणी अगदी छान सुरेख रंग आले, छान खुसखुशीत तळलेले आहेत. पाहताच तुम्हाला लक्षात आलेलं असेल अगदी छान मध्ये जाळीसुद्धा पडल्यासारखी झाली आहे, खूप छान खुसखुशीत झाले. रवा वापरल्यामुळे इतका छान पदार्थ बनून तयार होतो.
नक्की ट्राय करून पहा। ह्यासाठी तर आपण आवर्जून दळून आणतो वेगवेगळे डाळी घालून, पण आज न घालता डायरेक्ट आपण ह्या ठिकाणी इन्स्टंट बनवलेला आहे, खूप तयारी करायची सुद्धा गरज नाही। तर इथं आपल्या पूर्ण बाट्या ज्या आहेत त्या छान तळून झालेल्या आहेत। सोबत खाण्यासाठी मसाला वरण मी अगोदरच करून ठेवलेलं आहे, जर तुम्हाला तो पाहायचा असेल तर मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी अपलोड केलेलं आहे, तुम्ही जाऊन पाहू शकता। तर इथं चला छान खुसखुशीत आपली बाटी बनवून तयार झालेली आहे। तुम्हाला ही बाटी कशी वाटली नक्की एक कमेंट करा। चला तर सोबत खाण्यासाठी आपण जे वरण बनवलं ते घ्यायचं आहे आपल्याला। तर ह्या ठिकाणी आपण वरणबट्टी बनवलेली आहे आणि सोबत खाण्यासाठी आपल्याला वरण घेतलेलं आहे। आता ते आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे। तर इथं आता मी एक प्लेट घेणार आहे छोटं, त्यामध्ये ह्या बट्ट्या ज्या आहेत त्या टाकून द्यायच्या। जास्त आपल्याला कुस्करा करायची गरज नाही, कारण आपण अगोदरच हे लहान आकारात बनवलेले आहेत, जास्त तुकडे करायची तर गरज पडणार नाही। अशाच ठेवल्या आणि थोडंसं वरतून वरण टाकलं, तूप टाकून खायला तर अगदी भन्नाट लागते, तुम्हाला लगेच दाखवेन। तर इतक्या बट्ट्या त्यावरती आपल्या वरण टाकायचं, आपल्याला जितकी क्वांटिटी पाहिजे तितकी आपण वरण टाकून घेणार आहोत आणि वरतून छान आणखीन टेस्ट येण्यासाठी आपल्याला एखादी चमचा या ठिकाणी तूप टाकून घ्यायचं आहे। तर तूप मी या ठिकाणी मेल्ट करून घेतलेलं आहे, अगदी छान मस्त गरम गरम बट्टी आपली खाण्यासाठी तयार आहे। तर तुम्हाला ही बट्टी कशी वाटली नक्की एक कमेंट करून सांगा। आता बट्टी तर पाहिलेली आहे, आणखीन आपल्या 2 पदार्थ पुढंसुद्धा पाहायचे। चला तर त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे आणि कुठला नाश्ता आहे ते आपण लगेच सुरुवात करूया। तर इथं आपण 1 वाटी आपण इतका रवा घेतलेला आहे। लहान आकारातलाच रवा घेतला, मोठा आकारातला घेतला तरीसुद्धा चालतो। अगदी सोप्या पद्धतीनं आणि सर्वांना आवडणारा नाश्ता आहे, तुम्ही सुद्धा रोज बनवत असाल, पण अगदी छान पटकन कसं बनवायचं ते तुम्हाला सांगते। तर ह्या ठिकाणी आपण रवा भाजून घेतलेला आहे, रवा चांगला आपला गरम झालेला आहे आणि आपला थोडासा वास येईपर्यंत मग आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे। तर चला इथं रवा तर आपला भाजून झालेला आहे, आपल्या प्लेटमध्ये आता ते काढून घ्यायचं आहे। तर ह्या ठिकाणी प्लेटमध्ये आपण रवा काढून घेतलेला आहे। तर अशा पद्धतीने आपण इथे पाहू शकता, ह्या ठिकाणी कांदा कट करून घेतला, हिरवी मिरची घेतली, चना डाळ घेतलेली आहे, कोथिंबीर घेतली आहे, कढीपत्ता घेतलेला आणि उडद डाळ घेतलेली आहे। त्याच कढईमध्ये आपल्याला 4 ते 5 चमचे इतकं तेल टाकून घ्यायचे। तेल छान गरम झालं की त्यामध्ये 1 चमचा मोहरी टाकलेली आहे, 1 चमचा जिरे टाकून घ्यायचे। जिरे आणि मोहरी छान तडतडली की त्यामध्ये आपल्याला टाकायचे सुरुवातीला कांदा टाकून घ्यायचे, किंवा तुम्ही सुरुवातीला डाळी टाकलात तरीसुद्धा चालतात, पण ह्या ठिकाणी मी सुरुवातीला कांदा टाकलेला आहे आता, आणि लगेच सोबत आपण ह्या ठिकाणी मिरचीसुद्धा टाकणार आहोत। आता थोडंसं आपल्याला ह्या ठिकाणी मिक्स करून घ्यायचं आहे, जे परतून घ्यायचं आणि कांदा चांगला मऊ होईल असं आपण ह्या ठिकाणी परतून घेतलेलं आहे। तर ह्या ठिकाणी कांदा थोडासा मऊसर झाला की ह्यामध्ये आपण घेतलेले आहेत चना डाळ आणि उडद डाळ घेतलेली आणि ती आपण आता ह्यात टाकलेली आहे आणि मिक्स करून घ्यायचे। एका साईडला आपण थोडा कांदा कढईला केलेला आहे, फक्त तेलामध्ये आपण ह्या ठिकाणी सुरुवातीला टाकलेला आहे, कारण की डाळी आपल्या तेलामध्ये छान तळल्या की छान खमंग लागतात खाण्यासाठी, त्यामुळे थोडंसं तेलातच आपल्याला साईडला टाकायचे। तर दोन्ही साईडनं आपण आता मिक्स करून घेतलेलं आहे, डाळीसुद्धा आपल्या छान तळल्या आणि कांदासुद्धा मऊसर झाला आहे, मिक्स केलेला आहे आता। तर ह्या ठिकाणी कांदा आणि छान आपलं डाळी तळलं की यामध्ये आपल्याला टाकायचे आहे। चला तर तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या भागातून पाहतात नक्की एक कमेंट करून सांगा, मलाही कळेल की माझा व्हिडिओ कुठल्या भागापर्यंत पोहोचत आहे। तर ह्या ठिकाणी आपण कांदा छान मऊसर झाला की त्यामध्ये आपण टाकून घेतलेलं आहे पाणी। पाणी किती टाकायचं म्हणजे ज्या वाटीनं आपण रवा घेतलेला आहे त्याच वाटीनं आपण 1.5 वाटी इतकं म्हणजे 1.5 गंज मी ह्या ठिकाणी पाणी टाकलेलं आहे। इथं आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आणि चांगली उकळी आली की आता ह्यामध्ये आपल्याला टाकायचे भाजून घेतलेला रवा आणि ढवळत राहायचे, गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत। तर ह्या ठिकाणी आपण हलवत रवा टाकून घेतलेला आहे आणि पटकन आळून घेतो आणि खूप छान ह्या ठिकाणी आपला उपमा तयार होणार आहे। अगदी छान सकाळच्या घाई गडबडीमध्ये पटकन बनवलेला हा नाश्ता आहे। जर तुम्ही हा उपमा कसा बनवता नक्की एक कमेंट करून सांगा, किंवा थोडाही हा नाश्ता तुम्हाला आवडला असेल ते सुद्धा नक्की कमेंट करून सांगा, आणि तुम्हाला आणखीन कुठले नाश्ते पाहायचे असेल ते सुद्धा एक कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। जेव्हा मी असे नवीन व्हिडिओ बनवेल सगळं तुम्हाला पाहायला भेटतील। चला तर बोलता उपमा छान मऊसर तयार झालेला आहे। 1-2 मिनिट असंच मिक्स करून घेऊन आपल्याला थोडंसं झाकणसुद्धा ठेवायचं। झाकण ठेवल्यामुळं काय होतं, छान उपमा जो आहे तो छान मऊसर होतो। आणि त्या अगोदर आपण ह्या ठिकाणी कोथिंबीर कट करून घेतली ती सुद्धा टाकलेली आहे, किंवा तुम्ही नंतर प्लेटमध्ये टाकला तरीसुद्धा चालते। तर इथं कोथिंबीर टाकल्यानंतर आपला कोथिंबीर जी आहे ती मिक्स करून घ्यायचे। अगदी छान मऊसर आपला उपमा जर बनवायचा असेल तर झाकण ठेवणं खूप गरजेचं आहे, जर झाकण नाही ठेवलं तर उपमा वापरणार नाही। त्यासाठी आपल्याला इथे एक झाकण ठेवायचे, 1-2 मिनिटाकरता आपल्याला चांगली वाफ लागू द्यायचे। तर इथे मी आता प्लेट ठेवून घेतलेली आहे आणि छान आपला उपमा जो आहे तो छान वाफरलेला आहे। तर प्लेटमध्ये आपल्याला खाण्यासाठी तयार झालेले आणि प्लेटमध्ये काढून घ्यायचे। सोबत खाण्यासाठी तुम्ही चटणी किंवा लोणचं घेतलं तरीसुद्धा चालतं, पण ह्या ठिकाणी मी आता घेतलेलं नाही, असंच खाणार आहे। जर तुम्हाला थोडा उपमा आवडला असेल तर प्लीज लाईक करा, आणि पुढचा पदार्थ त्यापेक्षाही भन्नाट आहे। चला तर सुरुवात करूया। त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते अगदी कमी साहित्यामध्ये झटपट बनवायचे।
चला तर सुरुवात करूया. आणि आपण सोयाबीन घेतलेलं आहे, त्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे. आपल्या क्वांटिटीनुसार आपल्याला कमी जास्त घ्यायचं आहे. चला तर आता कढई गॅसवरती ठेवूया. पाणी टाकून घेतलेलं आहे आणि फक्त एक उकळी आपल्याला ह्या ठिकाणी येऊ द्यायचं. जास्त उकळायचं नाही. जे की ते सोयाबीन जे आहे ते मोडले जातील इतके आपल्याला उकळायचं नाही. फक्त एक उकळी आपण काढून घेतलेले आहेत. एखादं भांडं घ्यायचं, त्यावरती अशी चाळणी घ्यायची आणि आपण ते टाकून घेतलेलं आहे. जे की पाणी जे आहे ते कुठलाही पदार्थ जेव्हा आपण सोयाबीनचा बनवतो तेव्हा आपल्याला उकळूनच घ्यावे लागतात. आता ह्या ठिकाणी उकळून घेतलेले गरम असल्यामुळे त्यामध्ये थोडंसं आपल्याला थंड पाणी टाकायचे. थंड पाणी टाकून आपण थोडंसं हाताला चटके बसू नये म्हणून आपण ह्यामध्ये थंड पाणी टाकून घेतलेलं आहे. आता हातामध्ये जसं की नेहमी आपण पोहे किंवा सुशीला करते वेळेस मुरमुरे भिजवतो त्या पद्धतीनं आपल्याला हे हातात घेऊन पिळून काढायचं आहे. पाहू शकता ह्या ठिकाणी इतकं आपण पिळून घेतलं आहे. त्यामध्ये बिलकुल पाणी ठेवलेलं नाही. जमल तितकं आपण ह्यामधलं पाणी काढून घेतलेलं आहे. आता राहिलेले शिल्लक सोयाबीन जे आहे ते सुद्धा आपल्याला बाहेर असंच काढून घ्यायचे. अगदी कमी वेळामध्ये झटपट बाहेर जर तुम्हाला कुठला स्नॅक्स खायचा असेल अशी इच्छा झाली तेव्हा आपण हा पदार्थ घरच्या घरी कमी साहित्यामध्ये कमी वेळामध्ये आणि मेहनत तर बिलकुलच नाही, अगदी झटपट बनवता येणारा पदार्थ आहे. चला तर पूर्ण सोयाबीन जे आहे ते आपण काढून घेतलेले आहेत. आता काढून घेतलेले सोयाबीन एका बाउलमध्ये आपण हे काढून घेणार आहोत. कुठल्याही भांड्यामध्ये घ्या, फक्त आपल्याला मिक्स करता येईल असे भांडे घ्यायचे. आता ह्या ठिकाणी आपण कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे. तर 4 चमचे इतकं ह्या ठिकाणी मी कॉर्नफ्लोअर टाकणार आहे. आता ह्या ठिकाणी टाकल्यानंतर आपण आपण जे बेसिक मसाले आहेत जे की आपण नेहमीच वापरतो तेच आपल्याला ह्या ठिकाणी वापरायचे. 1 चमचा लाल तिखट टाकलेला आहे. पाव चमचा इतकी आपण हळद टाकून घेणार आहोत आणि पाव चमचा इतकंच आपल्याला ह्या ठिकाणी मीठ टाकून घ्यायचे. पाणी जर उकळत्या पाण्यात टाकलं तर नाही टाकलं तरीसुद्धा चालते ह्या ठिकाणी. आता मिक्स करून घेणार. थोडंसं मी हाताने चमच्याने असं फिरवत जमल तितकं आपल्याला हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आणि जे की सोयाबीनला पूर्ण कॉर्नफ्लोअर आणि मसाले लागले जातील ह्या पद्धतीनं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे. 1-2 मिनटं आपल्याला हे मिक्स करण्यासाठी लागतात. आता ह्या ठिकाणी चांगलं पूर्ण कॉर्नफ्लोअर आणि आपलं जे बेसिक मसाले ते पूर्ण लागलेले आहेत आणि आपल्याला 10 मिनटाकरता झाकून ठेवायचं आहे. जे की लाल तिखट मीठ जे चांगलं मुरलं जाईल. तो पण आपल्याला पुढची तयारी करायची आहे. ह्या ठिकाणी आता सर्वात अवघड आणि न आवडणारं काम घेतलेलं आहे. जे की मला बिलकुल लसूण सोलला आवडत नाही, पण सोलल्याशिवाय तर पर्यायच नाही. आता ह्या ठिकाणी गावरान असल्यामुळे तो तर फारच अवघड जातो. आता ह्या ठिकाणी 4 ते 5 इतक्याच आपल्याला लसणाच्या पाकळ्या लागणार आहेत, जास्त लागणार नाहीत. आता ह्या ठिकाणी लसणाच्या काही पाकळ्या मी सोलून घेते. आणखी दुसरे आपल्याला काही पदार्थ लागणार आहेत. चला आता कसं करून आपण लसणाच्या काही पाकळ्या सोलून घेतलेल्या आहेत. कोथिंबीरच्या आपल्याला ह्या ठिकाणी काड्या लागणार आहेत, त्यासुद्धा आपल्याला लहान आकारात कट करून घ्यायचं आहे. आता कोथिंबीरच्या काड्या कट करून झालेल्या आहेत. आपण थोडीशी ह्या ठिकाणी ताजी पात घेतलेली आहे, तीसुद्धा आपल्याला लहान आकारातच कट करून घ्यायचे. नाही घातलं तरी सुद्धा चालते, पण पातमुळे अगदी चव आणि दिसायलासुद्धा खूप सुंदर दिसते. आता ह्या ठिकाणी पात आपण ह्या आकारात कट करून घेतलेली आहे. आता आला प्रश्न लसणाचा. लसूणसुद्धा आपल्याला लहान आकारातच कट करून घ्यायचं आहे. आता लहान पाकळ्या असल्यामुळे थोडंसं लहान आकारात मी कट करून घेत आहे. तुम्हाला जर ठेचून घ्यायचा असेल तर ठेचून घेतला तरीसुद्धा चालते, पण कट करून घ्या. आता ह्या ठिकाणी लसणाच्या पाकळ्यासुद्धा आपल्याला चांगल्या कट करून झालेल्या आहेत. चला तर आता ह्यासाठी आपल्याला पुढची तयारी करायची आहे. आता सोयाबीन तर आपले छान भिजून झालेले आहेत. मस्त मसाले त्याला चांगले लागलेले आहेत. गॅसवरती कढई ठेवून आपण त्यात तेल टाकून घेतले. तेल चांगलं गरम झालेलं आहे. त्यामध्ये आता जे भिजलेले सोयाबीन आहेत ते आपण टाकलेले आहेत. आणि टाकल्यानंतर जसं की नेहमी आपण तळतो त्या पद्धतीनं गॅस मिडियम ठेवून आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे सोयाबीन तळून घ्यायचं आहे. अगदीच चविष्ट आणि खमंग हे सोयाबीन लागतात. मंचुरियनसुद्धा खायचं विसरून जात, इतका भन्नाट पदार्थ आहे. ह्या ठिकाणी आवाजावरून तुम्हाला लक्षात येत असेल की किती कुरकुरीत आपले हे सोयाबीन बनवून तयार झालेले आहेत. तर अशाच पद्धतीनं सर्व सोयाबीन जे आहे ते फटाफट आपल्याला तळून घ्यायचे. तळून घेतल्यानंतर पुढे आणखी काय करायचं ते सुद्धा आपल्याला पाहायचं आहे. अगदी फटकन तळले जातात, बिलकुल वेळ लागत नाही. घाई गडबडीतसुद्धा आपण 10 ते 15 मिनटामध्ये हा पदार्थ आरामात बनवू शकतो. इतकी सोपी पद्धत आहे आणि खाण्यासाठी अतिशय चविष्ट आहे. जर चॅनलवरती नवीन असेल प्लीज चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जेव्हा मी असे नवीन व्हिडिओ बनवेल सर्वप्रथम तुम्हाला पाहायला भेटतील. थोडाही व्हिडिओ आवडला प्लीज एक लाईक करत जावा. आता ह्या ठिकाणी सोयाबीन पूर्ण तळून झालेले आहे. चला तर पुढं आपल्याला काय करायचे पाहूया. तर ह्या ठिकाणी आवाजसुद्धा तुम्ही पाहिलेला आहे, बिलकुल हे मऊ पडलेले अगदी कुरकुरीत आहेत. असेसुद्धा तुम्ही हे खाऊ शकता. आता गॅसवरती पॅन ठेवलं आहे, त्यामध्ये 2 चमचे इतकं आपल्याला तेल टाकायचं. जास्त तेल टाकायचं नाही. तेल थोडंसं नॉर्मल गरम झालं की ह्यामध्ये आपल्याला जिरे टाकून घ्यायचं आहे. जिरे ऑप्शनल आहेत, नाही टाकलं तरीसुद्धा चालतात. एक अर्धा चमचा इतकेच आपण ह्या ठिकाणी जिरे टाकून घेतलेले आहेत. जिरे छान तडतडले की त्यामध्ये कट करून घेतलेलं लसूण टाकून घ्यायचं आहे. लसूण टाकून झालं की पात टाकून घेतलेली आणि कोथिंबीरच्या काड्या टाकून घेतलेल्या आहेत. आता गॅस मिडियम ठेवून थोडंसं परतून घ्यायचं आहे.
लसूण लालसर होईपर्यंत आपल्याला ठेवायचा नाही, असाच आपल्याला फेंट कलरमध्येच ठेवायचे. आता ह्या ठिकाणी आपण थोडंसं सॉस घेतलेले आहेत, टोमॅटो केचप घेतलेला आहे आणि आपण ह्या ठिकाणी रेड चिली सॉस घेतलेला आहे, ते टाकून घ्यायचं. चवीसाठी अतिशय भन्नाट लागतं, त्यामुळे आपण ह्या ठिकाणी सॉससुद्धा टाकले. तुम्हाला जर सॉस टाकायचं नसेल तर टोमॅटोची प्युरी टाकले तरीसुद्धा चालते. थोडंसं 2 चमचे टाकून घेतल्यानंतर आपल्याला 2 चमचे इतकं पाणीसुद्धा लागणार आहे. ज्या बाउलमध्ये आपण सॉस टाकलेलं होतं त्याच बाउलमधून आपण पाणीसुद्धा टाकून घेतलेलं आहे. आता थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून झालं की ह्या ठिकाणी तुम्हाला खूपच स्पायसी पाहिजे असेल तर आणखीन मसाले तुम्ही ह्यात टाकलं तरीसुद्धा चालते. आता ह्या ठिकाणी आपण तो घेतलेले सोयाबीन जे आहे ते टाकायचे आणि मिक्स करून घ्यायचे. 1-2 मिनिट आपल्याला मिक्स करून घेतल्यानंतर पूर्ण चव जी आहे सॉसची पूर्ण सोयाबीनला लागली जाईल. वरतून थोडीशी आपण आता ह्या ठिकाणी तीळ टाकून घेतलेले आहेत. तेलात टाकलं तरीसुद्धा चालतात, पण तेलात टाकल्यानंतर खूप लवकर लाल होतात, त्यामुळे आपल्याला वरतून टाकलेले आहेत. आणि गॅस चालूच आहे, त्यामुळे चांगले तीळ जे आहेत ते चांगलं भाजले जातात. आता ह्या ठिकाणी व्यवस्थित मिक्स झालेला आहे. आता खाण्यासाठी आपले हे सोयाबीनचा पदार्थ तयार झाला आहे. तुम्ही ह्याला काय नाव द्याल ते नक्की कमेंट करून सांगा. अगदी छान आपले हे सोयाबीनचा पदार्थ तयार झालेला आहे. स्पायसी सोयाबीन आपले हे अगदी छान खमंग चविष्ट असे आहेत. तर तुम्हाला पाहतासुद्धा लक्षात आलं असेल की किती छान लागतात खाण्यासाठी. तुम्हीसुद्धा एक वेळेस नक्की ट्राय करून पहा. वरतून कोथिंबीर टाकलेली आहे. खाण्यासाठी आपलं सोयाबीन प्लेट तयार झालेला आहे. चला तर मी तर टेस्ट करून पाहीन, तुम्हीसुद्धा एकदा बनवा आणि नक्की टेस्ट करून पहा. थोडा व्हिडिओ प्लीज एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत.